सगळ्यात पहिले तर प्लेन सेक्शन आला पाहिजे. ठीक आहे, प्लेन सेक्शन आला पाहिजे. जर का सेक्शन तुझा असा झिगझॅग आला, असा इकडून तिकडून जर झिगझॅग आला, मोठा सेक्शन घेतला तर काय होईल? आता आपल्याला घ्यायचंय क्रिम्पिंग. आपण काय केलं, इकडनं थोडी केस घेतली, इकडनं थोडी केस घेतली. मी ओबडधोबड केस घेतली सध्या. ठीक आहे, आता मी जेव्हा क्रिम्पर ठेवेल तेव्हा बघा, इथं क्रिम्पिंग केली, इथल्या जवळची केसाला झाली, इथल्या जवळची केसांना झाली का? या केसांना दुरून आणली केसांना झाली का? नाही झाली. मग आता काय होईल की तुझी अर्धी क्रिम्पिंग होईल आणि कुठे कुठे होणारच नाही. आता इतकं तू घेतलं, त्याच्यानंतर तू पुढचा सेक्शन घेशील कुठला. मग आता हे इथे तुझा बाउन्स येईल आणि इथे तुझा केस खाली बसेल. बरोबर आहे? त्याच्यामुळे काय करावं लागेल, एक तर सगळ्यात पहिले सेक्शन एकदम प्लेन प्रॉपर सेक्शन तुझं आलं पाहिजे. एकदम प्लेन सेक्शन आणि छोटं सेक्शन. ठीक आहे, मोठं घेतलं की काय सांगितलं मी आता, इथे घेतलं तुम्ही, आपण इथे क्रिम्पर ठेवणार, इथे केस होणारच नाही. बरोबर आहे? ठीक आहे, त्याच्यामुळे काय करावं लागेल, सेक्शन प्लेन आणि छोटं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची, अजून इम्पॉर्टंट, हे इथं आपण क्रिम्पिंग ठेवली. ठीक आहे, या कुठल्या डिग्रीला, या डिग्रीला आपण क्रिम्पिंग ठेवली. इथे केस पकडला, इथे क्रिम्पिंग ठेवली. आता काय होतं, जर काही गरम असेल ना तर स्कॅल्पला चटका बसेल. ठीक आहे, प्लस इथे क्रिम्पर ठेवल्यामुळे काय झालं, तुझा हा केस झाला, परत एकदा हा केस होणार नाही. आता याला काय करावं लागेल, याला कोम कसा करायचा, सेक्शन कसं घ्यायचा. तू हे घेतलं एवढं पातळ सेक्शन, हे घेतलं असं, याला तू 90 डिग्रीमध्ये पकडलं. आता सुरुवात जेव्हा करतो आपण, जेव्हा स्कॅल्प पासून काम करतो, तेव्हा काय करायचं आपल्याला इथे हे ठेवायचं. आता असं 90 डिग्रीमध्ये पकडल्यामुळे काय झालं बघ बरं, या साईडला पण आणि या साईडला पण दोन्ही साईडला इक्वल आले. बरोबर आहे? इक्वल आलं ना, म्हणजे काय होईल, कुठे झालंय आणि कुठे नाही झालं असं होणार नाही. बरोबर आहे? म्हणजे काय करणार आपण, या 90 डिग्रीमध्ये याला पकडणार, इथे याला प्रेस करणार. आणि तुम्ही जेव्हा नवीन आहात तेव्हा काय करायचं, स्कॅल्पला, केसांना नाही, नवीन आपल्याला नंतर करायची गरज नाही पडत, पण नवीन कारण चटका बसण्याची शक्यता असते. आपला हात पटकन सटकतो, नाही सटकत, लवकर आपण हात उचलतो, नाही उचलत. त्याच्यामुळे इथे ठेवलं आहे की लगेच काय करायचं, असं ठेवलं, आता वर आलं, सोडून दे, असं वर घेऊन जायचं. आता हे असं वर नेणं अवघड आहे आणि इकडे काही गरज पण नाहीये. याला तू आता थोडस इकडे घेऊन टाक. तुझा इकडचा पण केस झाला, इकडचा पण केस झाला, तुझा इव्हन सगळं झालं. बरोबर आहे ना? येत आहे लक्षात? हे झालं. आणि ह्याला जेव्हा तू इथपर्यंत घेतलं, इथं जेव्हा ठेवलं तेव्हा झालं, कंगवा केला. आता तू असा हात ठेवतो, तुझा कम्फर्टेबल हात आहे तुझ्यासाठी, आणि प्रेस करायचा, प्रेस करायचा, प्रेस करायचा. विशेष म्हणजे क्रिम्पर साधं घ्यायचं नाही, मायक्रो क्रिम्पर घ्यायचं. मायक्रो क्रिम्पर घेतल्यामुळे काय होतं, तो जो वेव असतो ना, असा वेव येणार, तो मोठा वेव आला की हेअरस्टाईल टाकताना खूप घाण हेअरस्टाईल दिसते. मायक्रो क्रिम्पर म्हणजे हे जे झिगझॅग आहेत ते जवळ आहेत आणि काही झिगझॅग असतात ते दूर असतात. मग ते काम पटपट होतं पण दिसायला चांगलं दिसत नाही. कुठलं क्रिम्पर घ्यायचं, मायक्रो क्रिम्पर, जेणेकरून जी आपली क्रिम्पिंग होईल ती पण मायक्रो होईल. तुमच्या लक्षात पण येणार नाही की क्रिम्पिंग केलीये, बाउन्स पण मिळेल, हेअरस्टाईल पण छान होईल. ठीक आहे, आलं लक्षात? काय करणार, 90 डिग्रीमध्ये पहिले वर उचलायचं, स्कॅल्पला थोडंसं फुंकर मारायची, वर हळूहळू घ्यायचं, वर गेलं थोडं इथपर्यंत आलं, आपल्याकडे घ्यायचं आणि कम्फर्टेबल याला प्रेस कर. अशी घाई नाही करायची, थोडं प्रेस कर. ठीक आहे. आणि हे जर का